23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना। आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे। तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत, 5 हप्ते। ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला, याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला। आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही धैर्य महिला दिसता है, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे। इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है, हर योजना सबके लिए लागू की हुई है। लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा, मुझे अभी संविधान मला भेट दिलं, संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं। पण तुम्ही धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे। तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, हे तुम्ही बघा। आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ठेवणार नाही, आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील। आम्ही वचननामा केला, या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1500 वरून 2100 रुपये आम्ही केले।